उपराजधानी नागपूरमध्ये सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि मग अशातच आता एक धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून 3 व्हिडिओ शेअर केले। या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी हे पैशांच्या गड्ड्यांसह दिसत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। अंबादास दानवे यांनी यावरती प्रश्न उपस्थित करत म्हटलाय की हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करतायत। त्यांनी या प्रकरणी सरकारकडे स्पष्टीकरण मागितलंय। शेतकऱ्यांसह विविध घटकांच्या प्रश्नांवरून महायुती सरकारची कोंडी करण्यासाठी महाविकास आघाडी मोर्चे बांधणी करत असतानाच हा व्हिडिओ समोर आल्यानं राजकीय वर्तुळामध्ये मात्र खळबळ उडाली आहे। ते समोर आलं पाहिजे की आत्ताच्या घडीला हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीनं हैदोस सत्ता आणि संपत्तीचा घातलेला आहे तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणलेला आहे। महेंद्र दळवींनी जर मॉप केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्पृहपणे याचा तपास करावा आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल आणि त्यांचं खुशाल जे करायचं ते करावं। मला त्याच्याशी काही घेणं नाही। मी काही त्यांचा राजीनामा मी व्यक्तिगत त्यांच्यावर आरोपही केलेले नाही, करणार पण नाही। माझी भूमिका याच्यामध्ये ती कोण व्यक्ती आहे त्यांचा राजीनामा वगैरे मला त्याच्यात इंटरेस्ट नाही। मला सांगण्याचा मुद्दा आहे की आताचे सत्ताधारी पक्षाचे लोक कशा पद्धतीनं जनतेची लूटमार करून, कारण हे तर काही यांच्या शेतीच्या उत्पन्नातून नाही आहेत हे सगळ्या गोष्टी। माझं ओपन चॅलेंज आहे अंबादास दानवेंना, जर त्यातली सत्यता असेल तर त्यांनी सगळे पुरावे घेऊन कुठल्याही चॅनल समोर यावं। जर त्यातली अंशतः सत्यता निघाली तर माझा आमदारकीचा राजीनामा मी विधिमंडळाच्या पटलावरती नक्की देणार। तर अंबादास दानवेंना रायगडच्या राजकारणामधलं ओ काय ठो माहीत नाहीये आणि याचा बोलवता धनी नक्की कोणतरी वेगळा आहे आणि तो समोर आला पाहिजे। कारण आमची बदनामी करणं, माझ्या पक्षाची बदनामी करणं हे काय ठीक नाही आहे। निवडणुकीचा विषय वेगळ्या अँगलचा असतो, त्यामुळे आरोप प्रतिआरोप होतात, पण अधिवेशन काळामध्ये अशा पद्धती संस्कृती पसरवणं हे काय ठीक नाही। म्हणून मी मागास सांगितलं की याच्यामध्ये बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे। अंबादास दानवेंची एवढी मेमरी पण नाही असं मला वाटतं। म्हणजे अक्कल हा शब्द वापरतो, अक्कल तेवढी पण त्यांना नाही आहे। कुठला विषय कुठल्या याच्या मला फोटो जे व्हायरल केलेत ते सगळे कट करून दिलेले आहेत, त्याच्यामुळे काय नवीन नाही आहे। तर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आज गाजलं ते या व्हिडिओच्या माध्यमातूनच। अगदी सुरुवातीला उपराजधानी नागपूरमध्ये सुरू असलेल्या या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। हा व्हिडिओ आपण अगदी सुरुवातीला पाहूयात। यामध्ये नेमकं काय घडतंय असा थेट सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला, कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आपल्या या एक्स अकाउंटवरून थेट 3 व्हिडिओ शेअर केलेत। या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी हे पैशांच्या गड्ड्यांसह दिसत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। अंबादास दानवे यांनी यावरती प्रश्न उपस्थित करत म्हटलंय की हे आमदार नेमके कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करतायत। त्यांनी या प्रकरणी सरकारकडे स्पष्टीकरण मागितलंय। शेतकऱ्यांसह विविध घटकांच्या प्रश्नांवरून महायुती सरकारची कोंडी करण्यासाठी महाविकास आघाडी मोर्चे बांधणी देखील करत असतानाच हा व्हिडिओ समोर आल्यानं राजकीय वर्तुळामध्ये निश्चितच खळबळ उडालेली आहे आणि या संदर्भामध्ये थेट नेमकी सत्यता काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी स्वतः जोडले गेले आहेत। महेंद्रजी, खूप खूप स्वागत आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये। महेंद्र दळवीजी, व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे, मात्र व्हिडिओतली सत्यता किती, त्यावरती होणारे आरोप प्रत्यारोप नेमके किती, आणि जर अशा प्रकारचा व्हिडिओ समोर येत असेल तर यातून काय नेमकं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। सरकारला अंबादास दानवेंनी थेट स्पष्टीकरण मागितलंय। असं आहे की अंबादास दानवेंनी आपले जे तारे सोडले खरं तर तो व्हिडिओ आपण बघितला असा मॉप करून केलेला तो आपण व्हिडिओ बघतो। मी आज सकाळी चॅलेंज केलं या संदर्भात तुमच्याकडे आणखी काय व्हिडिओ असतील तर तुम्ही नक्की दाखवा ही सत्यता लोकांना समोर, नक्की लोकांना समोर। त्याचं कारण असं आहे की अधिवेशन काळामध्ये नेहमीच अंबादास दानवे कोणाला व्हिडिओ टाकून मॉप करून ते बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, सरकार आणि आमदारांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात। हे आपण नेहमीच बघितलं आलेलं आहे आणि म्हणून अंबादास दानवेंनी सांगितलं की आपण या सगळ्या गोष्टीमध्ये वस्तुस्थिती पडताळून बघा आणि मग आपला व्हिडिओ टाका। आता अंबादास दानवेंना जुनी सवय आहे आणि माझी खात्री आहे पूर्ण या सगळ्या संदर्भात याच्यामध्ये 100% कुठेही सत्यता नाही आहे। मी सकाळपासून सगळ्या चॅनलला माझं म्हणणं दाखल केलं आहे आणि म्हणून
मी सकाळी सांगितलं की याचा करता करिता कोणत्याही रायगडमधलाच एक बडा नेता आहे. बरं तर मी सकाळी मुद्द्यावरती मी कायम आहे. बरं नेमका इशारा तुमचा कुणाकडे आहे? बोलविता धनी कोण आहे असा जो सवाल उपस्थित होतोय सांगून टाका, म्हणजे जे एक सस्पेन्स क्रिएट झालेला राज्याच्या राजकारणामध्ये तो देखील स्पष्ट होईल. महेंद्रजी. तो त्यांनी त्या ठिकाणी महत्वपूर्ण टाकलेला आहे की व्हिडिओ तटकरे साहेब जे खासदार महोदय आहेत त्यांच्या निवडणुकीनंतर मी आभार जनतेचे मानले. कदाचित ते व्हिडिओ पण देखील आपल्याला पाठवतो. तो सेम फोटो त्यांनी टाकलेला आहे आणि तरी मग तो कुठला कोणाला जोडलेला आहे असं चित्र निर्माण केलं आहे. आणि म्हणून मी सांगितलं की बा हा तिकडनंच अंबादास दानवेला फोटो तो दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने मग अंबादास दानवे आणि तटकरे कदाचित फॅमिली असेल या सगळ्या गोष्टींनी आम्हाला बदनाम करण्यासाठी खरं तर षडयंत्र रचलं असं माझा पूर्ण दावा आहे. बरं, या व्हिडिओ मागचं नेमकं उद्दिष्ट काय असू शकतं आणि सत्य काय आहे हे आम्हाला ज्या महेंद्र दळवींवर आरोप करण्यात आलेला आहे त्यांच्या तोंडूनच ऐकायचं आहे. महेंद्रजी. जी असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर खासदार तटकरे साहेब निवडून गेल्यानंतर आभार जे मानले मी जनतेचे हा आमदार म्हणून, तो व्हिडिओ त्यांनी आम्हाला दानव्यात दिलाय. तो फोटो दिलाय. तो फोटो बघा, मी तुम्हाला वाटत व्हिडिओ पाठवतो. नक्की. आणि कुठेही पैशाचं किंवा असं कुठे दाखवलंय महत्वपूर्ण दाखवलंय. दुरान्वय आमचा कधी संबंध नाही आहे हे पुऱ्या जनतेला रायगडवासियांना महाराष्ट्राला नक्की माहित आहे. आणि असेल पुरावे तर खरंच त्यांनी तो जो अर्धवट फोटो दाखवला लाल टी शर्ट वाढला कोणतरी दाखवला त्यांनी नोटींच्या समोर, त्याने खरंच तो चेहरा दाखवावा आणि उघड सत्य लोकांसमोर आणावं. मला असं वाटतं की हे दोघांमधलं समन्वय करून त्यांनीच ते पैसे दाखवून माझा तो फोटो त्यांनी जॉईन करून नाक आमची पक्षाची आणि आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर अंबादास दानवे शोभनीय अजिबात नाही आहे. असे प्रकार अंबादास दानवे नेहमीच करत आलेले आहेत. त्यांच्या अनेक आपण व्हिडिओ जो बघितले. मी एक तुम्हाला त्यांच्याविषयी नक्की सांगेल की बीड शिक्षण अधिकारी आहेत, त्यांचा एक व्हिडिओ मी आता टाकला आहे नागनाथ म्हणून, आणि गट शिक्षण अधिकारी आहेत लक्ष्मण बेडसकर म्हणून. त्यांचं संपर्क मी पाठवतो. अंबादास दानवेने त्या कायद्यामध्ये 15 लाख रुपये घेतलेत असे ते संबंधित अधिकारी सांगतात. बिचारे सस्पेंड झालेले आहेत. अशा कृत्य करणारा माणूस हा ब्लॅकमेलिंग धंदा करणारा आहे हे माझं जाहीर म्हणणं त्यांच्याविषयी. बरोबर आहे. जाता जाता फक्त एका वाक्यात मला आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. केलेल्या आरोप आपण पाहतोय, महाराष्ट्रभरामध्ये हा व्हिडिओ देखील सगळ्यांनी पाहिलेला आहे. मात्र जर या व्हिडिओबाबतची सत्यता समोर आली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? महेंद्र दळवी. मी अंबादास दानवेंच्यावर मारण्याचा गुन्हा नक्की दाखल करणार. मी आज आमच्या इथे पोलिसांनी तक्रार देखील त्या संदर्भात केली आहे. त्यांच्या विरुद्ध माझ्या कार्यकर्त्यांनी मोर्चा सुद्धा त्या ठिकाणी अरेंज केलेला माझ्या अलिबाग मतदारसंघामध्ये. पण या संदर्भात मी नक्की न्यायालयीन लढाई लढणार आणि ह्या विषयीचा अंबादास दानवेला मी नक्की शिक्षा देणार आहे. नक्कीच. धन्यवाद महेंद्र दळवीजी, आपण आमच्यासोबत जोडला गेलात आणि लोकशाहीच्या माध्यमातून या व्हिडिओत करण्यात आलेले आरोप आणि या व्हिडिओवरून उपस्थित केलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिलीत त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.